नमस्कार. नारायण धारप लिखित अत्रारचा फास या कथासंग्रहातील केशव गढी या पहिल्याच कथेचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की केशव गढीहून आल्यानंतर शरदची तब्येत बिघडायला लागली होती. त्याचं मानसिक स्वास्थ्य ढासळायला लागलं होतं आणि त्याला चित्रविचित्र भास व्हायला लागले होते. त्याच दरम्यान शरदने पुन्हा एकदा केशवगढीला जावं आणि तिथल्या त्या दैवतांची माफी मागावी अशी सूचना तुकारामने केली होती. खरंच शरद जाईल का पुन्हा केशवगढीला? करतील का ती दैवत त्याला माफ? की अजून काही भयान वास्तव आपल्या समोर येत आहे? चला तर मग जाणून घेऊया अत्रारचा फास केशवगढी भाग 4. शरदला घेऊन मी केशवगढीला गेलो. तो यायला सुरुवातीस अजिबात तयार नव्हता. किती प्रकारांनी मी त्याची समजूत काढून त्याला तयार केला. मनाला कायम सतावणारी ही आणखी एक गोष्ट आहे. त्याला केशवगढीला नेला नसता तर त्याचा विकार इतका शीघ्र विकोपाला गेला असता का? पण दररोज मला त्याच्या शहाणपणाचा होत असलेला नाश पाहवत नव्हता. अत्यंत चांगल्या हेतूनेच मी हे केलं अशी माझी स्वतःची खात्री आहे. हेतू माणूस जाणू शकतो, पण परिणामांची कल्पना त्याला कुठे असते? अरे घाबरतोस काय? ओढ्याच्या काठावर पाय मागे खेचणाऱ्या शरदला मी सांगत होतो. अरे आपण नुकतेच तर गेलो नव्हतो का? तिथे काहीतरी भिण्यासारखं होतं का? जाऊ, एक चक्कर मारू, परत येऊ. चल की. एक एक पाऊल टाकीत मी त्याला ओढ्यावर नेला. पलीकडचा चढ चढवला. आम्ही त्या उंबराच्या वरवंडीपाशी पोहोचलो. तो वेडा कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी मी वरवंडीकडे वळलो. 4-5 कावळे काव काव करीत एकदम वर उडाले. वरवंडीवर कर्दळीच्या पानावर ठेवलेले 2-3 दिवसांचे अन्न तसेच होते. कावळ्यांनी आता ते चिवडून टाकले होते. पण म्हणजे तो वेडा इथे एवढ्यात आला नव्हता. मनाला आता प्रथमच भीतीचा खरा स्पर्श झाला. वेडा असला तरी शरीराच्या गरजा होत्याच, पण अन्न पाण्या वाचून तो राहणे शक्यच नव्हते. अन्न पाण्याची शुद्ध हरपली असेल तर तो मरणाच्या वाटेलाच लागला म्हणायचा. आम्ही झाडांच्या रांगेत शिरलो. मनाला अशी एक विचित्र जाणीव होत होती की ही शेवटचीच खेप आहे. पुन्हा आपण असं करणार नाही. अशा विचारात जो एक नॉस्टॅल्जिया असतो त्याने मनाला अगदी चटका बसतो. खालच्या वाळक्या पानांवर उन्हाचे सोनेरी ठिपके पडले होते. पानं पायाखाली खसखसत होती. आसपास किड्यांची किर्र होती, पण आम्ही काहीच बोलत नव्हतो. शरद तर आताशी नॉर्मल संभाषण करीतच नसे. त्याला जे कोणी दिसत त्यांच्याशी त्याचं बोलणं, रागावणं, भांडण, शिवीगाळ चालू असायची. पण तो गप्प बसला तरीही मला त्याची काळजी वाटायची. जसा आता तो शांतपणे चालला होता. लाल तापट डोळ्यांची नजर चारी बाजूस फिरत होती. मध्येच एकदा औचितपणे तो खाली वाकला. एक मुठी एवढा गोटा उचलून घेऊन तो डाव्या हाताच्या झाडाच्या रोखाने भिरकवला आणि मग मोठमोठ्याने हसायला लागला. कसा बसला साल्याच्या थोबाडात, तो हसत हसत म्हणत होता. सारखा आपल्या मागे येत होता. वळून पाहिलं की झाडामागे लपायचा. आता चांगला बनवला. आता कसा पळाला पहा. त्याचा एक एक आविर्भाव आणि एक एक शब्द माझ्या मनात क्षणाक्षणाला जास्त निराशा निर्माण करीत होता. ज्या कामासाठी मी त्याला इथे आणला होता त्याचा अर्थ तरी त्याला समजणार होता का? करता शेवटी आम्ही त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचलो. वाडा जवळ यायला लागता शरदमध्ये एक वेगळाच अस्वस्थपणा दिसायला लागला होता. वाड्याकडे जायची त्याला एक नाखुशीही होती आणि एक चमत्कारिक आतुरता होती. शिवाय नक्कीच ते सगळे वाड्यात लपून बसलेले आहेत. बरं झालं मला इथं आणलंच ते. आता चांगला समाचार घेतो एकेकाचा. आणि मग जरा वेळानेच, पण मला एकट्याला आवरतील का रे इतके जण? नाही तर जळवांसारखे अंगाला चिकटायचे. तुला सांगितलं ना, सारखे माझ्याकडे पाहून असतात, जिबल्या चाटीत असतात ते. काहीच न बोलता मी वाड्याच्या पडक्या दारातून आत गेलो. शरदही मागोमाग आला. आतला पडका चौक शांत होता. आता प्रथमच एका सर्वस्वी अनैसर्गिक संवेदनेची माझ्या मनाला जाणीव झाली. अतिविचाराने व काळजीने मेंदू शिणला होता की विलक्षण मित्रप्रेमाने काही क्षणांपुरती संवेदनेची कक्षा विस्तारली होती. ते काहीही असो, काही क्षण तरी मला वाड्याचे ते भग्न अवशेष एका वेगळ्याच रूपात दिसले. असं वाटत होतं की या क्षणासाठी, आमच्या या आगमनासाठी सर्व काही सिद्धता झाली आहे. सर्वजण, जे कोणी होते ते अजून पडद्यामागेच होते. सर्वजण सज्ज आहेत. हवेवर तरंगत जाणाऱ्या अल्पायुष्यी वासासारखी ही जाणीव क्षणभंगूर होती.
झाली आणि गेली. वाड्याच्या चौकात आम्ही उभे होतो. आता काय करायचं मी विचार करीत होतो. आधी केशवगडीत तर जाऊ, मग पुढचं पुढे, असा इतका वेळ विचार होता. आता आम्ही तिथे पोचलो होतो. इथून नेलेली वस्तू तर परत आणणं शक्यच नव्हतं. दुसरा मार्ग इथल्या दैवतांची शरदने क्षमा मागणे. पण ते कोण होते, कोठे होते, त्यांना कोणती भाषा समजत होती, समजली तर त्याची खूण आम्हाला कशी कळणार. मी क्षणभर शरदकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याचा एक दबका आवाज आला. ते बघ, तिथे खोलीत लपून बसलेत. आणि तो पळत पळत त्या बाजूच्या ओसरीकडे निघाला. शरद थांब, मी ओरडलो. पण त्याचं लक्षच नव्हतं इतर कशाकडे. मग मीही हल्लो, पण त्याच्या मानाने फारच सावकाश. आणि आत्ता मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात वाईट क्षणाकडे येत आहे. असा ताण, अशी अनिर्वाच्य भीती माणसाच्या सहनशक्तीच्या खरोखरच पलीकडली आहे. शरद ज्या खोलीकडे धावत होता त्या खोलीचं छप्पर केव्हाच कोसळलं होतं. आज स्वच्छ ऊन पडलं होतं आणि चौकात 4-5 पावले टाकताच मला खोलीचा आतला भाग दिसला आणि मी अक्षरशः थिजून जागच्या जागी उभा राहिलो. खोलीच्या दाराच्या आतच तो वेडा उभा होता. ऊन त्याच्यावर एखादा प्रखर सर्च लाईटसारखं पडलं होतं. त्याच्या चेहऱ्याच्या, शरीराच्या रेषांरेषा मला अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते, तोंड अर्धवट उघडं होतं. तो आपल्या टाचांवर किंचित हलत होता. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी त्याचा तोल जाईल. मग लक्ष खिळून राहत होतं ते त्याच्या उचललेल्या हातांकडे. अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या होऊन त्या खांद्यापासून खाली लोंबत होत्या. त्यातून त्याचे ते कृश घाणेरडे हात नांग्यांसारखे वर आले होते आणि वरच्या बोटांच्या आकड्या वळलेल्या होत्या, खोलीत पाय ठेवणाऱ्याच्या मानेभोवती विळखा घालण्यासाठी. 1 सेकंदात मला हे सर्व दिसलं. मी ओरडलोही, शरद, पण माझा आवाज चिरका निघाला. पण तो अगदी बुलंद निघाला असता तरीही शरद थांबला नसता. तो सुसाट वेगाने त्या खोलीकडे निघाला होता. हालचाल माझ्या आटोक्या पलीकडची होती. दोन्ही हात गालावर दाबून धरून मी पुढचा भयानक प्रकार नुसता पाहत राहिलो, अगदी असह्य होऊन. काहीतरी ओरडत शरद त्या खोलीमध्ये शिरला आणि त्याच क्षणी त्याच्या गळ्याभोवती त्या वेड्याची मिठी पडली. शरदच्या तोंडून निघालेली ती आर्त किंकाळी आजही माझ्या डोक्यात घुमते आहे. ते दोघे धडपडत खाली पडले, माझ्या नजरेआड गेले आणि मग मी धावलो. पाय शिशाचे झाले होते, जमीन चिखलाची झाली होती. पाय पुढे पडतच नव्हता, प्रगती होतच नाही असं वाटत होतं. श्वास मात्र धापांनी येत होता. अनंत काळानंतर मी त्या खोलीच्या दाराशी पोचलो आणि आत पाहिलं. शरद धापा टाकीत गुडघ्यावर बसला होता आणि तो वेडा त्याच्या शेजारीच अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की तो मृत झालेला आहे. पूर्वी पाहिला होता तेव्हा सशक्तच वाटावा इतकी त्याची अवस्था आत्ता झाली होती. हाडांच्या काड्या आणि त्याच्या भोवती सुकलेल्या कातडीचे अस्तर. असल्या शरीरात जीव राहिला तरी कसा? मी आजवर कोणाशीही बोलून न दाखवलेला एक अतिभयानक विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. हा वेडा आत्ता नाही, पूर्वीच मरण पावला होता. केवळ शरदच्या येण्यासाठी त्याला थांबविण्यात आलं होतं. शरदला घाबरविण्यापुरतं त्याचं मृत शरीर नाचवण्यात आलं होतं आणि आता ते निश्चेष्ट झालं होतं. असल्या विषारी कल्पनांनी माणसाचा मेंदू तडकून जात नाही. शरद, चल, मी म्हणालो. या भयानक शापित वास्तूतून आम्ही केव्हा बाहेर पडतो असं मला झालं होतं. इथे आलो हाच मूर्खपणा केला असं वाटायला लागलं होतं. शरद, चल ना. तो हलत नाही असं पाहून मी जरा मोठ्याने म्हणालो आणि शरदची मान वर झाली. त्याचा तो चेहरा पाहून मी जवळजवळ खालीच कोसळलो. ज्याच्या शहाणपणाचे सर्व पाश तुटले आहेत, वेडाच्या गर्तेत ज्याचा कडेलोट झाला आहे, अशा माणसाचा तो चेहरा होता. संपूर्ण अपयशाची कडवट चव, प्रयत्नांची राख राख झाल्याची चव माझ्या जिभेवर होती. ज्या एका भयानक घटनेकडे आजवरचे सर्व प्रसंग अविरोधपणे चालत आले होते, ती घटना घडली होती. पण माणूस वर करणी तरी सर्व काही नॉर्मल आहे असा भास वागवीत असतो. शरद, अरे बसलास काय? चल ना, आपण परत जाऊ, मी त्याचा खांदा हलवीत म्हणालो. तो उभा राहिला खरा, पण माझ्या चेहऱ्यासमोर एक बोट हलवीत खालच्या आवाजात म्हणाला, मला न्यायला आलास? पण त्यांनी मला सोडलं पाहिजे ना, ते मला बरे जाऊ देतील. हेच शब्द त्या वेड्याच्या तोंडून मी ऐकले होते. आता माझ्या प्रिय मित्राच्या, शरदच्या तोंडून ऐकायची पाळी माझ्यावर आली होती. मनाचा तोल कसा तरी सावरीत मी म्हणालो, चल रे, कोणी नाही अडवीत तुला, मी आहे ना बरोबर, चल.
त्याचा हात धरून जवळजवळ ओढीतच मी त्याला त्या खोलीबाहेर काढला. त्याला मी बरोबर नेत होतो. त्याची पावलं रेंगाळायला लागली तर ओढत होतो. माझी सारखी बडबड चालली होती. मला आता विचार नको होता, मला कृती हवी होती. पण शरदचं माझ्या शब्दांकडे लक्ष तरी कुठे होते? तो झाडांच्या रांगांकडे पाहत होता, हातवारे करीत होता, मान हलवीत होता, मध्येच वेडावूनही दाखवित होता. मी वाजवीपेक्षा जास्त मोठ्याने बोलत होतो. चारी बाजूंनी आवळत येणाऱ्या एका प्रचंड राक्षसी शक्तीविरुद्ध मी एकटा माझ्या क्षीण प्रयत्नाने प्रतिकार करीत होतो. शेवटची झाडांची रांग जवळ यायला लागली आणि शरदची पावलं रखडायला लागली. मला आठवलं की तो वेडाही इथेच थांबला होता. पुढे यायला धजला नव्हता. आताही त्याच प्रकारची पुनरावृत्ती होणार होती की काय? मला मनोमन वाटायला लागलं की शरदला जर मी ओढ्यापलीकडे नेऊ शकलो तर मी यातूनही वाचेल. शरद थांबला. एक पाऊल पुढे टाकेना. हाताला धरून ओढला तरी हलेना. चल ना शरद, मी ओरडलो. पण तो झाडांच्या शेंड्यांकडे पाहत मान हलवीत होता. ते बघ, वाटेनं उभे राहिलेत. इतके दिवस लपत होते, आता अगदी उघड्यावर आलेत. तो बोट दाखवत बोलत होता. तुला दिसत नाहीत का? झाडांवरून लोंबकळतायत, खाली जमिनीला सरपटतायत. मला सोडणार नाहीत ते. वेळ निर्वाणीची होती. मी प्रयत्न केला नाही असं नाही. एकदम शरदच्या कमरेला विळखा घालून त्याला वर उचलला आणि त्याला घेऊन जमलं तितक्या लवकर ओढ्याकडे निघालो. आधीचे काही क्षण केवळ आश्चर्याने तो गप्प होता. पण मग हातपाय झाडायला लागला. नको नको म्हणून किंचाळायला लागला. हातांनी मला मारायला लागला. त्या कशालाही न जुमानता मी त्याला झाडांच्या रांगेतून नेला असता, ओढ्यात टाकला असता. पण मला ते जमलं नाही. माझ्या शक्तीबाहेरचं काहीतरी इथे माझ्या विरुद्ध उभं ठाकलं होतं आणि माझा प्रतिकार अपुरा पडला. त्यांच्या जवळच्या साधनांची मी बरोबरी करूच शकत नव्हतो. हातपाय झाडणाऱ्या शरदला कसा तरी अवरीत मी चाललो होतो. पण झाडं काही केल्या संपेनातच. वास्तविक 2-3 झाडांनंतर ओढा यायला हवा होता. पण कितीही मागे गेली तरी पुढे 2-3 होतीच. इकडे तिकडे पाहण्यासाठी मी क्षणभर थांबलो. तो शरदने इतका जोरात धक्का दिला की मी जवळजवळ पडलोच. पुन्हा उभा राहताना जराशी चक्कर आल्यासारखी वाटली. मग मी मान खाली घातली आणि सर्व शक्ती एकवटून जोरात धाव घेतली. जेव्हा आसपासची झाडे मागे गेली तेव्हा मी शरदला सोडला आणि वर पाहिले. मी उलट दिशेला वाड्याकडे आलो होतो. जमिनीला पाय लागताच किंचाळत किंचाळत शरद पळून गेला होता. वेड्यासारखा चारी दिशांना पाहत मी उभा होतो. काही काही क्षण असे येतात की नेहमीच्या त्रिमित जगाची कोंडी फुटते. एका नव्या अपरिमित भयानक सृष्टीचं ओझरतं दर्शन माणसाला घडतं. केशवगडीत कोण किंवा काय वावरतं, तिथे कोणाची सत्ता आहे याचं ओझरतं दर्शन मला घडलं, दिसलं. त्याचा अर्थ समजला असे मात्र नाही, पण दिसलं. ते वरून बाजूंनी सर्व दिशांनी त्या वाड्याकडे येत होते. धुरासारख्या विरळ पारदर्शक तरंगत्या आकृत्या, रेषा एकमेकात मिसळणाऱ्या वितळणाऱ्या. त्यांचा प्रवास अंगावर काटा आणत होता. हातापायांच्या बोटांना झिंझिण्या येत होत्या. डोक्यात मोठी भणभण होत होती. हीच ती केशवगडीची दैवतं. आपल्या वेड्या भक्ताचा ताबा घ्यायला ती आली होती. आता तो शेवटपर्यंत इथे राहणार, दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईपर्यंत. मी धूम पळ काढला, किंचाळलो नाही, इतकी जमेची बाजू. धन्यवाद.